गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी लगभग 10,000 मृत्यू होतात. सरकारची एक वेबसाईट आहे crsorgi.government.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता की तुमच्या जिल्ह्यात किती मृत्यू झाले आणि किती जन्म झाले. 10 ऑक्टोबर 2025 रोजी या वेबसाईटवर 2023चा डेटा पब्लिश करण्यात आला. 2024, 2025 आणि 2026चा जन्म आणि मृत्यूचा डेटा अजूनपर्यंत वेबसाईटवर पब्लिश नाही आहे. तर 2023च्या डेटानुसार गडचिरोली जिल्ह्यात टोटल 7,918 मृत्यू झाले. त्यात 3,136 महिला होत्या आणि 4,782 पुरुष होते. आणि गडचिरोली जिल्ह्यात सगळ्यात जास्त मृत्यू ग्रामीण भागात झाले. ग्रामीण भागात टोटल 5,228 मृत्यू झाले आणि शहरी भागात 2,690 मृत्यू झाले. आता प्रश्न हा आहे की आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वात जास्त मृत्यूचे प्रमाण का आहे? या मृत्यूमागे अनेक कारणं असू शकतात. जसे काही पेशंटला खरंच खूप गंभीर बिमारी होती, तर काही पेशंटला वेळेवर उपचार नाही मिळाला, तर काही पेशंटला एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात, दुसऱ्या दवाखान्यातून तिसऱ्या दवाखान्यात, तिसऱ्या दवाखान्यातून चौथ्या दवाखान्यात हे बोलून रेफर केलं जातं की या बिमारीचा उपचार आमच्या दवाखान्यात नाही होणार आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या पेशंटचा मृत्यू होतो. आपल्या गडचिरोली जिल्ह्यात आजही काही ठिकाणी अंधश्रद्धेला मानतात, त्यामुळे उशिरा उपचार सुरू करतात आणि यामुळे पेशंटचा मृत्यू होतो. असे बरेच कारणं असू शकतात मृत्यूमागे. तर आता प्रश्न हा आहे की आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण आपण कसे कमी करू शकतो? जर तुम्हाला कोणतीही बिमारी वाटली तर आधी दवाखान्यात जा. आशा वर्करच्या घरी जाऊन फक्त मॅडम पॅरासिटामॉल द्या आणि याच्याने मी ठीक होतो हे बोलून होणार नाही. पॅरासिटामॉल प्रत्येक बिमारीवर काम नाही करत. दुसरी गोष्ट, दर महिन्याला प्रत्येक गावी लसीकरण असतं, त्या लसीकरणात जा. त्या लसीकरणात जाऊन आपला BP, शुगर, वजन तपासा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, दर लसीकरणाला डॉक्टर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका असे बरेचसे दवाखान्याचा स्टाफ तिथे असतो. त्यामुळे तुम्हाला उपचार मिळण्यास आणखी मदत होणार. आणखी सरकारच्या अशा भरपूर योजना आहेत, त्याचा तुम्ही लाभ घ्या. पहिली, आयुष्यमान भारत योजना. या योजनेमध्ये 5 लाख रुपयापर्यंत फ्री ट्रीटमेंट मिळेल. दुसरी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. या योजनेमध्ये 1.5 ते 2.5 लाख रुपयापर्यंत मदत आणि या योजनेमध्ये अनेक सर्जरीज आणि ट्रीटमेंट कव्हर होतात. तिसरी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम. या योजनेमध्ये मुलांसाठी फ्री चेकअप असतो आणि जन्मजात आजारांवर उपचार मिळतो. चौथी, जननी सुरक्षा योजना. या योजनेमध्ये गर्भवती महिलांसाठी मदत मिळते. चला तर मग आपण आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्यासाठी एकत्र येऊ. आपल्यामध्ये काही बदल करू ज्यामुळे आपलं आरोग्य आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचं आरोग्य ठीक राहील. आणि आजही आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये असे काही लोक आहेत ज्यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी पैसे नसतात, तर ते अंधश्रद्धेकडे जातात. त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही माहिती पडेल की सरकारच्या काही योजना आहेत जे दवाखान्यात मदत करतात. आणि तुम्ही स्वतःचं आरोग्य ठीक ठेवा. मी तुम्हाला पुन्हा भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये. मला फॉलो करा.